नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, विमानातून जर तुम्ही प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे, नाहीतर केवळ अज्ञानामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो। फ्लाईटमध्ये लगेज, बॅग आदी सामानांना घेऊन जाण्याबाबतच्या नियमामध्ये आता नुकताच बदल करण्यात आला आहे। नागरी उड्डाण मंत्रालयानं ट्विटरवरनं ही माहिती दिली आहे। तुम्ही नेहमी किंवा कधीतरी विमानातनं जर प्रवास करत असाल तर ही बातमी तुम्ही पाहायला हवी। नियमामध्ये काय काय बदल झालेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। नागरी उड्डाण मंत्रालयानं ट्विटरवरनं फ्लाईटमधून सामान नेण्याबाबत नव्या नियमांची माहिती प्रसिद्ध केली आहे। नागरी उड्डाण मंत्रालय सर्व प्रवाशांना सांगू इच्छितं की सुरक्षा नियमांच्या कारणास्तव बॅगेजमधून घरगुती सामान घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे। हा प्रतिबंध एक व्यापक वर्गीकरण प्रणालीचा अंतर्गत भाग आहे। या श्रेणीमध्ये तो विभागला गेला आहे। यामध्ये शस्त्र किंवा प्रतिकृती, त्यानंतर विस्फोटक, खतरनाक पदार्थ, उपकरणं, इलेक्ट्रॉनिक्स आयटम, घरगुती सामान आणि खेळांचं साहित्य विमानातून नेण्यास बंदी घालण्यात आली आहे। ही सूचना विशेषतः घरगुती सामान श्रेणींसाठी आहे। प्रवाशांनी नियमांचं पालन करावं आणि ज्या वस्तूंना बंदी घालण्यात आली आहे त्या विमानात न घेऊन जाऊ नयेत असंही या ट्विटमध्ये सांगण्यात आले। विमानातून प्रवास करताना चाकू, मोबाईलची बॅटरी, धारदार वस्तू किंवा लायटरसारखे ज्वलनशील पदार्थ सोबत ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे। हे तर आपल्याला माहीतच आहे, पण या वस्तूंच्या खेरीज विमानातून नारळ नेण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे हे मात्र अनेकांना माहीत नाही। नागरी उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार फ्लाईटमध्ये केबिन बॅगेजमध्ये काही वस्तू घेऊन प्रवासी प्रवास करू शकत नाहीत। यामध्ये कैची, रस्सी, सेलोटेप, मेजरिंग किंवा मास्किंग टेप, नाईट स्टिक, रेझर टाईप ब्लेड, छत्री आणि विणकामाच्या सुया, पंपासह एअर गादी, मिरचीचं लोणचं, माचीस, बाटलीचं बूच काढण्याचा स्क्रू, सिगार कटर, नारळ किंवा किसलेला नारळ, बर्फ फोडण्याचा हत्यार आदी वस्तूंचा यामध्ये समावेश आहे। या वस्तूंना आता प्रवाशांना विमानातनं नेता येणार नाहीये। त्यानंतर नारळ का नेऊ शकत नाही हे पहा। तर विमानतळावरती लिक्विड सामान घेऊन जाण्याचे कठोर नियम बनवण्यात आलेत। नारळामध्ये लिक्विड असतं, त्यामुळे नारळ सोबत नेता येत नाही। नारळ आतून नरम आणि बाहेरून टणक असतो, परंतु विमानानं अवकाशात उड्डाण घेतल्यानंतर हवेच्या दाबात बदल होतो, त्यामुळे नारळ फुटू शकतो। तसेच नारळ हा ज्वलनशील असतो, कारण त्यामध्ये सर्वाधिक तेल असतं। त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव विमानातून नारळ घेऊन जाण्यास आता परवानगी नाकारण्यात आली आहे। दरम्यान नारळाचे छोटे छोटे तुकडे करून चेक इन बॅगमध्ये ठेवले जाऊ शकतात असं एअरलाइन्सचं म्हणणं आहे। नारळाशिवाय मासे, मांस, मसाले, मिरची आणि लोणचं यासारखे तीव्र गंध असलेले खाद्यपदार्थ केबिन बॅगेजमधून नेण्यास मनाई करण्यात आली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं नारळ आणि इतर काही वस्तू या चुकूनही तुम्ही आता विमानातनं घेऊन जाऊ शकत नाही। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।